गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहे की बघा, आयुष्याची पिशवी असते ना, आयुष्याची संपत्ती असते, म्हणून ही आयुष्याची पिशवी कायम थोडी तरी रिकामी असायला हवी। कारण का बरं? कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येत असतो। बघा, समर्थांनी या माणसाच्या आयुष्यामध्ये असा समतोल साधला आहे ना। जेव्हा समर्थांचे विचार चालू होतात तेव्हा शब्दांची एवढी बघा धरपकड होत असते। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये बघा अचानक धन येतं, अचानक संपत्ती येते, तेव्हा मात्र या माणसाला अहंकार निर्माण होतो। हा अहंकार नक्की येतो तरी कुठून? बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत की माणसाच्या जीवनामध्ये एवढी सुद्धा संपत्ती नसावी की बघा त्या संपत्तीचा समोरच्याला त्रास निर्माण होईल। पण बघा, समोरच्याला त्रास निर्माण व्हायचं तर सोडूनच द्या, पण ज्याच्याकडे जी संपत्ती येते ना त्याला अहंकार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। आणि हा अहंकार जेव्हा निर्माण होतो तेव्हा लक्ष्मी थांबते का? तर कधीच थांबत नाही। समर्थ सांगत आहे की आजच्या या कलियुगातला माणूस आहे ना, हा मनुष्य आहे ना, की बघा या आयुष्यामध्ये खेळ खेळताना बघा समोरच्या व्यक्तीचा वयाचा सुद्धा विचार करत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आयुष्यामध्ये खेळ खेळायचे आहेत ना तर आपल्या वयाच्या व्यक्तीसोबत खेळा। कट कारस्थाने करायची आहेत ना तर तुमच्या वयाच्या व्यक्तीसोबत करा। पण समोरचा व्यक्ती बघा वयोवृद्ध असेल तरीही आजचा हा माणूस आहे ना त्याच्यासोबत कट कारस्थान करत असतो। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, दुसऱ्याचा वयोवृद्ध व्यक्ती असेल त्याच्याशी बोलण्याची भाषा कशी असते बघा। म्हणून भावनांचा विचार करून बोला। कारण दिवस जरी 24 तासांनी बदलत जरी असला ना तरी लक्षात ठेवा, वेळ मात्र सेकंदाने बदलत असते। हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं। आणि हा कलियुग आहे। तुम्ही दुसऱ्या सोबत जे कराल ना तेच तुमच्या सोबत घडणार आहे। म्हणून वेळेला घाबरा। कारण एक वेळ आहे ना, परमेश्वर एवढं भोलं दैवत आहे बघा, माझा परमेश्वर आहे ना, सद्गुरू एवढे भोळे आहेत की माणसानं चुका केल्या तरी क्षमा करतात। पण वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही। एक वेळ परमेश्वर तुम्हाला नक्कीच क्षमा करेल, पण वेळ मात्र कधीच क्षमा करणार नाही। म्हणून वेळेला घाबरा। परमेश्वर बघा एवढा मनुष्य क्रूर कर्म करतो बघा, तेव्हा परमेश्वर असतो ना परत त्याला क्षमा करतो। तेव्हा हा मनुष्य असतो ना परमेश्वराकडे जेव्हा संकटामध्ये असतो बघा तेव्हा परमेश्वराकडे विनवण्या करतो की देवा, मला या संकटापासून मुक्तता कर, मला या संकटापासून सोडव। पण बघा, पण मात्र या मनुष्याच्या मनामध्ये मात्र दुसरं वेगळंच चालू असतं।
तेव्हा परमेश्वराला दया येते आणि मग या मनुष्याला संकटापासून सोडवतो, या दुःखापासून सोडवतो. नंतर थोडे दिवस झाले याचं बघा चरित्र चांगलं असतं, सगळं व्यवस्थित वागायला सुरुवात करतो. पण परत 5-6 दिवस उलटून गेल्यानंतर परत याचे क्रूर कर्म चालू होतात. परत तसाच वागायला सुरुवात करतो. 1-2 वेळा बघा या भक्ती मार्गामध्ये येतो. हप्त्यातून यायचं असतं, 1-2 महिना कंटिन्यू येतो. पण नंतर त्याच्या मनामध्ये अशा काही गोष्टी येतात. मग बघा या श्रवणाला येण्यासाठी कारण शोधायला लागतो. मग ते 2-2.5 तास कोण बसेल तिथे? बघा वेगवेगळी कामं शोधायला लागतो. पण त्याला सद्गुण विचार मात्र ग्रहण करायचे नसतात. पण असे भक्त कोणत्याच भक्ती मार्गामध्ये टिकत नाही आणि त्यांची अधोगती होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. कारण बघा माणसाने एवढं तरी माणसाचं पुण्य असावं की कोणीतरी आपल्यासोबत बघा छळ कपट करत असेल तर त्याला विरोध करावा, एवढी तरी माणसामध्ये इज्जत असावी. म्हणून समर्थ सांगत आहे की वाईट विचारांचं जे गवत असतं ना ते आपोआप उगवत असतं. बघा आपण जेव्हा आपल्या शेतामध्ये बघा धान्य पिकवतो आणि जेव्हा ते बघा धान्य असतं ते आपण पेरतो आणि पेरल्यानंतर बघा त्याच्यासोबत आपण पेरलेलं असतं धान्य, त्या धान्याचं बघा ते गवत बघा निर्माण होतं, त्याच्यासोबत दुसरं गवत सुद्धा येतं. पण ते आपण पेरलेलं असतं का? तर नाही, उलट ते आपोआप न सांगता येतं. म्हणून समर्थ सांगत आहे की वाईट विचारांचं गवत आहे ना ते आपोआपच येतं, त्याला सांगावं लागत नाही. पण चांगल्या विचारांचं गवत असतं ना बघा ते नेहमी पेरावं लागतं, ते पेरल्याशिवाय येत नाही. जर तुम्ही गहू पेरले बघा, जर तुम्ही तांदूळ बघा भात पेरलं तर ते भात येईल बघा, ते धान्य येईल, त्या धान्याचं रोप होईल. पण ते वाईट विचारांचं गवत असतं ना ते पेरलं नाही तरी येतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर चांगले सद्गुण विचारांचा जर मित्र असेल ना तर आयुष्य सुद्धा सुंदर बनून जातं. पण त्याचप्रमाणे जर अवगुण विचारांचा मित्र असेल तर तो जसा असेल तसं आपण होऊन जातो. मग प्रत्येकाने ठरवावं की आपल्या जीवनामध्ये मित्र कसा असावा ते बघा. चांगलंच होणार आहे असं मनात धरून चालावं, कारण बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण असतो ना आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा वाटतो. म्हणून आपलं व्यक्तिमत्व आहे ना हे समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं, कारण शांत आणि सात्विक असतं. जरी प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा, धीर देणारा असतो. बघा जेव्हा आपल्या देवघरामध्ये जेव्हा दिवा लावतो आपण बघा त्या दिव्यामध्ये एक टक बघत राहा. बघा त्या दिव्यामध्ये जेवढं तुम्ही एक टक बघत राहाल ना बघा परमेश्वर त्या वातीमध्ये तुम्हाला दिसू लागेल. ज्यांना बघा तुम्हाला हा नियम आहे ना तो जेव्हा तुम्ही उपासना करता त्यावेळी हा नियम करायचा. जेव्हा तुमचे डोळे बंद होतात, जेव्हा उपासना केल्यानंतर जेव्हा तुमचे डोळे बंद होतील
परत ते डोळे उघडा आणि त्या मंद दिव्याच्या प्रकाश झोताकडे बघा. त्या प्रकाशाकडे बघा आणि डोळे परत बंद करा. ती प्रकाशाची ज्योत तुम्हाला दिसेल आणि त्या ज्योतीमध्ये बघा सद्गुरू तुम्हाला नक्कीच दिसतील. पण तुम्ही चांगल्या बघा रोज उपासना करत असाल तरच ते शक्य होईल. बघा कोणाकोणाला दिसतात बघा. ज्याला दिसतील ना बघा त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये चांगलं घडणार आहे. ही बघा ही छोटी गोष्ट नाही आहे. कारण माणसाला स्वप्नामध्ये देव कधी दिसत नाही. डोळे बंद केल्यावर देव कधी दिसत नाही. पण मात्र भूत नक्कीच दिसतात. बघा वेगवेगळे स्वप्न होतात. पण देवाचं स्वप्न मात्र कधी होतं का की देव माझ्या स्वप्नात आलाय आणि देवाने मला बघा हे दिलं ते दिलं असं कधी होतं का? असं का बरं होत नाही? कारण आपलं मन असतं ना त्या मनामध्ये आपण परमेश्वराला कधी ठेवतच नाही. आपल्या मनामध्ये एकच विचार चालू असतो की मला पैसा कधी मिळेल, बघा मी श्रीमंत कधी होईल, मी गाडी कधी घेईल, मी बंगला कधी बांधेल. पण परमेश्वर आपण मनात ठेवायचा तरी कधी? बघा रोज उपासना करतोय, बघा रोज दर हप्त्याला श्रवण होतंय, तरी सुद्धा मनामध्ये देव बसत नाही. आता करायचं तरी काय? बघा 10 वर्ष झाली श्रवणामध्ये आहे तरी सुद्धा तेच चालू आहे. मग या दिव्याच्या वातीमध्ये त्या प्रकाशामध्ये सद्गुरू दिसतील तरी कधी? बघा जोपर्यंत तुम्ही हा विचार करत नाही ना, बघा आता तुमच्या जीवनामध्ये या भक्ती मार्गामध्ये येऊन काही बघा सदस्य आहेत त्यांना 5-5, 10-10 वर्ष झालेली आहेत. पण सद्गुरूंची बघा सद्गुरूंची ती मूर्ती आहे, सद्गुरूंचं ते रूप आहे ना, अजून कसं काय तुम्हाला दिसत नाही? याचा अर्थ तरी काय? याचा अर्थ एकच आहे की अजून आपण आत्मीयतेने भक्ती करत नाही. भक्तीचा मार्ग अजून सुद्धा आपल्याला सापडलेला नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. कारण ब्रह्ममुहूर्त ही वेळ आहे ना, या मनाला एक ऊर्जा निर्माण करते. बघा तुमच्या मनामध्ये कितीही वाईट विचार असू द्या, किती क्रूर विचार असू द्या, ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमचं मन एवढं परमेश्वराशी लीन होऊन जातं ना. असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर येणारी ती वाऱ्याची झुळूक असते ना, ती स्वर्ग लहरी असते, स्वर्गातून येत असते. पण ती वाऱ्याची झुळूक असते ना, ती घेणारे खूप कमी असतात. करोडामधून 1-2 असतो. पण त्या करोडामधून 1-2मध्ये आपला नंबर कधी लागायचा बरं? जोपर्यंत तुम्ही विचार करत नाहीत, तुमच्या मनाला चालना देत नाही, तोपर्यंत परमार्थ समजणार नाही. तुम्ही कितीही परमार्थ करा, कितीही कर्मकांड करा, पण जोपर्यंत परमेश्वर आहे कुठे हे कळेल ना, तेव्हा खरंच तुम्ही वेडे व्हाल आणि हे वेड तुम्हाला लागेल. म्हणून माणूस आपण म्हणतो माणूस वेडा झाला, पण ते वेडा होतो ना, वेडेच इतिहास बघा घडवून आणतात. शहाणा कधीच इतिहास घडवून आणत नाही. बघा इतिहास सांगतो की जेव्हा रामदास स्वामी बघा, समर्थ रामदास स्वामी जेव्हा लग्न मंडपातून बघा अर्धवट सोडून पळून गेले, तेव्हा बघा रामदास स्वामींना सर्वांनी वेडच ठरवलं ना. पण बघा जेव्हा काळ वेळ निघून गेली, जसजसे दिवस निघून गेले तसे रामदास स्वामींची बघा
भक्ती बघा उजाळा निर्माण झाला, प्रकाश निर्माण झाला आणि आज आपण ही फळे चाकत आहोत ना, योग्य भक्ती मार्गामध्ये आहोत. बघा या श्रीरामांची भक्ती, श्रीराम कोण होते, त्यांची भक्ती कशी करावी हा पूर्ण बघा सर्व ग्रंथ ज्यांनी या प्रत्येक घराघरापर्यंत श्रीराम पोचवला, रामाचा संदेश पोचवला, घराघरामध्ये राम भक्ती निर्माण केली, ते समर्थ रामदास स्वामीच ना. बघा म्हणून लोकांनी वेडे ठरवलेली माणसं असतात ना, ती संतच होऊन जातात. बघा आपल्याकडे पुरावे आहेत. बघा संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, बघा ज्ञानियांचा राजा. बघा संत ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा या मानवाने कमी त्रास दिला का? तुकाराम महाराजांना सुद्धा या मनुष्याने किती त्रास दिला. बघा एवढा त्रास भोगावा लागला की आपली भक्ती नक्की देव आहे कुठे हे चमत्कारांनीच दाखवायला लागलं ना. बघा ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींना लोक किती त्रास द्यायचे बरं. बघा जेव्हा चमत्कार घडून आणलं तेव्हा लोकांचा बघा विश्वास या भक्ती मार्गावर बघा ज्ञानेश्वर माऊलींवर बसला. नाहीतर चमत्कार घडून आणला नसता तर लोकांनी विश्वास ठेवला असता का? म्हणून बघा जे वेडे असतात ना, जे भक्ती मार्गामध्ये त्यांचं मन बघा न्हावून जातं, तेच संत होतात. बघा अगोदर कठीण प्रवास आणि नंतर बघा ते तेज, बघा ते तेजोमय जी ऊर्जा आहे ना, बघा समर्थांकडे बघा, दत्त गुरु माऊलींकडे बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, त्या रूपाकडे बघा, एवढं समाधान निर्माण होतं ना, कळी काळाचे भय राहत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक माणसाने, आपल्याकडे सर्वांकडे मोबाईल आहे आणि मोबाईलचा बघा तो वॉलपेपर असतो, तो बघा समर्थांचा, दत्तगुरु माऊलींचा ठेवावा. कारण ते रूप आहे ना, ते रूप बघा येणारे संकट असतात ना, जेवढा वेळ आपले हे डोळे ते रूप पाहतील ना तेवढं पुण्य आपल्याला मिळणार आहे. जसे हे डोळे पाहतील तसे आपले बघा कर्म होत जातात. या डोळ्यांनी जर चांगलं पाहिलं ना तर चांगलं कर्म करण्याची बुद्धी, चांगलं कर्म करण्याचा सद्गुण विचार निर्माण होतात. मग आपल्या मोबाईलमध्ये सद्गुरूंची ही जर वॉलपेपर असेल, सद्गुरूंचा हा प्रोफाईल असेल, आपला व्हॉट्सअपचा प्रोफाईल असेल, जर सद्गुरूंचा असेल तर आपण दिवसातून मोबाईल किती वेळा हातात घेतो, किती वेळा पाहतो. बघा तेवढ्या वेळा सद्गुरूंचं दर्शन होऊन जाईल, दत्तगुरु माऊलींचं दर्शन होऊन जाईल. पण हे मनुष्याला कधी समजतं? जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा या सर्व गोष्टी समजतात. पण जर आताच आपण जर हे चांगले बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण भगवंतापर्यंत कसं पोचायचं, ही भक्ती कशी करायची, या तुम्हाला गोष्टी छोट्या वाटत असल्या ना, त्याच्यामध्ये एवढी ऊर्जा असते ना. जेव्हा सद्गुरु माऊलींचं जेव्हा या रूपाचं मोबाईलमध्ये दर्शन होतं तेव्हा असं बळ निर्माण होतं ना, मनाला एवढी शांती निर्माण होते की कोणतंही दुःख, कोणतंही संकट मला स्पर्श करू शकणार नाही. एवढी बघा, एवढी ऊर्जा, एवढा ऊर्जावान तो चेहरा असतो, तो रूप आहे. पण हे मनुष्याला कधी कळेल? बघा भक्ती करतो समर्थांची, पण फोटो कोणाचा ठेवतो? बघा फोटो ठेवतो ज्या देवाचं हिंदू धर्मामध्ये काही संबंधच नाही.
अशा देवांचा फोटो ठेवत असतो. पण बघा समर्थ सांगत आहेत, तू भक्ती कोणत्याही देवाची कर, कारण देव मात्र एकच आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जेव्हा भक्ती बघा आई वडिलांची करशील, आई वडिलांना तू प्रेम देशील. बघा जर समर्थ पुढे सांगत आहेत की मनुष्य हा मानव सुखी कधी होतो बरं. बघा सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू. बघा माणसाच्या जीवनामध्ये 2 व्यक्ती आहेत. त्या कोण बरं? 2 व्यक्ती अशा आहेत, 2 माणसं अशी आहेत की ती जर मनुष्याच्या जीवनामध्ये असतील तर मनुष्याचा सुखाला कोणीही रोखू शकत नाही. सर्वजण म्हणतील अशी 2 माणसं कोणती बरं? बघा पहिले आहेत बघा आई वडील, आणि दुसरे आहे आपली पत्नी. जेव्हा ही 2 माणसं बघा ज्याच्या आयुष्यामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये त्याचे आई वडील आणि त्याची पत्नी, त्यांचा दोघांचा सुद्धा सपोर्ट असतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य सुखीच होऊन जातं. बघा ज्या घरामध्ये आजच्या या कलियुगामध्ये बघा जेव्हा माणसाचं लग्न होतं, मुलाचं जेव्हा लग्न होतं, तेव्हा कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की बघा आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या बायकोचं कधीच पटत नाही. बघा कितीही सांगड घालण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पटत नाही. पण त्याला कारणीभूत कोण असतो? आपणच असतो ना. कारण ती सांगड कशी घालावी हे बघा आपल्याला ठाऊक असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण समर्थ इथे सांगत आहे की या कलियुगामध्ये बघा आई वडिलांसाठी पत्नी सोडणारा, बायको सोडणारा असा कोणी पती पाहिला आहे का? असा कोणी मुलगा पाहिला आहे का? पण पुढे समर्थ सांगत आहे, पण बायकोसाठी आई वडिलांना सोडणारे बघा असे करोडो मिळतील. त्यांचा पुरावा काय मात्र? त्यांचा पुरावा एकच आहे की आता वाढत चाललेले वयोवृद्ध आश्रम. बघा त्या आश्रमांमध्ये कधी आपण गेलो ना, इथे बघा वयोवृद्ध आई वडील दिसतात. दोघांना सुद्धा मुलांनी टाकून दिलेलं असतं. पण जेव्हा आई वडिलांसाठी बघा बायकोला कोणी सोडतं का? तर कधीच सोडत नाही. असं का बरं? बघा म्हणून पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, जर या मुलाने, जर या बघा मनुष्याने लग्न होण्याच्या अगोदरच एक विचार करायला हवा की आपलं लग्न तर होणार आहे, पण आपण ह्या पुढच्या आयुष्याची सांगड कशी घालायची मात्र, त्याला एक उपाय समर्थांनी सांगितलेला आहे. तो कोणता बरं? बघा जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसेल बघा, तेव्हा आपल्या घरातील संपूर्ण माणसं, आपल्या घरातील पूर्ण कुटुंब जेव्हा एक भक्तीमध्ये येईल, बघा समर्थांच्या या भक्ती मार्गामध्ये येईल, तेव्हा आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या बायकोचं म्हणजे आपल्या पत्नीचं कधीही भांडण होणार नाही. आणि जरी ज्यांच्या घरामध्ये बघा सर्वजण या भक्ती मार्गामध्ये आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये असं भांडण होत असतील तर तुम्ही भक्ती मार्ग करू नका. कारण त्या भक्ती मार्गाचा काही फायदाच नाही. कारण तुम्ही जोपर्यंत स्वतः बदलत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील तर कोणताही भक्ती मार्ग करा किंवा काहीही करा, जिथे आई बापाचा अपमान होतो त्या घरामध्ये कधीच सुख थांबत नाही, सुख नांदत नाही. बघा लक्ष्मी नांदत नाही. म्हणून ही धन लक्ष्मी आहे ना,
बघा, इतिहास सांगतो की जिथे आईवडिलांचा आशीर्वाद असतो, आईवडिलांची पुण्याई असते, बघा तिथे धनाचा बघा नाश कधीच होत नाही. ही लक्ष्मी असते ना, ती वर्षोनवर्ष त्यांच्या घरामध्येच वसलेली असते. ती कधीच जात नाही. पण ती का बरं जात नाही? कारण समाधान नावाचा माणूस असतो. जिथे समाधान असतं ना, तिथे लक्ष्मी कायम स्वरूपी राहते. म्हणून तुमच्या जीवनामध्ये बघा, तुमची आई वडील, तुमची पत्नी बघा, आणि तुम्ही तुमची मुलं बाळं जर सर्व कुटुंब आनंदामध्ये राहत असेल ना, तर तुमच्या जीवनातलं सुख कोणीही हिरावू शकत नाही. तुम्ही सुखीच व्हाल आणि आनंदी तर नक्कीच व्हाल. म्हणून अगोदर सर्वांनी लक्षात ठेवा की आपल्याला आनंदी व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल तर भक्तिमार्ग केला नाही तरीही चालेल, पण आपले आई वडील आणि आपली पत्नी यांचं दोघांची सांगड घालायला शिका. जेव्हा आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या पत्नीचं पटेल, तेव्हाच तुम्हाला सुख मिळणार आहे. आणि तेव्हा आपोआप भक्ती घडली जाईल, तुम्हाला समजणार सुद्धा नाही. म्हणून ही दोन माणसं आहेत ना, आपले आई वडील आणि आपली पत्नी, जेव्हा तुमच्या सोबत असेल ना, तर या जगामध्ये, या संसारामध्ये, या ब्रह्मांडामध्ये तुम्ही कधीच पराजित होणार नाही. नेहमी तुमचा विजयच होणार. कारण जिथे परमेश्वराची साथ बघा किमया कमी पडते ना, तिथून आई वडिलांच्या आशीर्वादांची सुरुवात होते, त्यांच्या पुण्याईची सुरुवात होते. आणि आई वडिलांचे आशीर्वाद असतात ना, ते मुलाला काहीच कमी पडू देत नाही. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा, एक वेळ परमेश्वराची भक्ती नाही केली तरी चालेल, पण आपले आई वडील आहेत ना, आपल्या घरामध्ये सुखी समाधानी राहायला हवे. कारण बघा, तुमच्या जीवनामध्ये पत्नी तर असतेच, पण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आई वडील अगोदर होते की पत्नी अगोदर होती, याचा अगोदर विचार करा. एक वेळ शांत बसा, शांत चित्तेने मन एकचित्त करा. आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीचं आणि आपल्या आईवडिलांचं भांडण होत असेल, बघा, दोघांना समोरासमोर कधीच घेऊ नका. बघा, ज्यावेळी तुम्ही तुमच्या पत्नीला समजावत असाल, तेव्हा बघा, दोघांची एकमेकांकडे कमीपणा कधीच करायची नाही. पण एक वेळ पत्नीकडे बघा, आईवडिलांकडे जास्त लक्ष द्या. कारण म्हातारे आईवडील असतात ना, बघा, ज्या मुलाच्या मागे आईवडिलांचा शाप असतो ना, बघा, तो सत्यच होतो, तो कधीही खोटा ठरत नाही. पण या ब्रह्मांडाचं एक सत्य आहे, या मुलाने जरी आईवडिलांना घराच्या बाहेर जरी काढलं ना, तरी आईवडील या मुलाला कधीच शाप देत नाही. पण त्याच्या विरुद्ध जर एकदा तुम्ही पत्नीशी भांडण करून बघा, कोणाचं हो तर नाही, पण जरी झालं, तेव्हा पत्नीला घराच्या बाहेर काढली, तर ती तुम्हाला एवढे शाप देईल ना, एवढ्या शिव्या देईल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हाच पत्नीचा आणि आपल्या आईवडिलांचा फरक आहे. ज्याला हा फरक समजला, त्याच्या जीवनामध्ये आई वडील निश्चितच राहणार. तो कधीच आई वडिलांना सोडून जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की पत्नीला सोडून देणं आणि आई वडिलांच्या सोबत राहणं. कारण समर्थ सांगत आहेत की जिथे एकत्र कुटुंब पद्धती असते, जिथे आई वडील आणि पत्नी, मुलं बालं हे सर्व एकत्र असतात ना, तर त्याचा संसार सोन्यासारखा होतो.
त्याच्या संसाराला कधीही गाळबोट लागत नाही. तिथे धनाची, पैशाची, समाधानाची सर्व किमयाच असते. म्हणून समर्थांनी या भक्तीचा मार्ग सांगितला की जर तुमच्या कुटुंबातील सर्व बघा माणसं आहेत, ती सर्व एका भक्तीमध्ये गुंफली गेली ना, एका माळेमध्ये गुंफली गेली, तर ते कधीच विखुरले जाणार नाही. कारण ती एक माळ असते ना, ती माळ तुम्ही कुठेही टाकली, कितीही चिखलामध्ये टाकली, तरीही ती माळ कधी विखुरली जाते का? बघा, ती चिखलामध्ये टाकली तरी ते 108 मणी असतात ना, ते एकत्रच तिथे असतात. म्हणजेच काय? म्हणजे समर्थ सांगत आहे की एकत्र जर माणसं असतील, मग त्यांच्यासमोर कितीही दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, मग ते बघा डोंगरा एवढं वाटत नाही, बघा एकदम छोटंसं वाटू लागतं. म्हणून समर्थ सांगत आहे की 2 माणसं, एक आई वडील आणि एक पत्नी, ज्यांच्या सोबत आहेत ना, तोच या जीवनामध्ये सुखी आहे. ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.